नमस्कार मित्रांनो, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहे आणि हा जो संदर्भ मी घेतलेला आहे तो घेतलेला आहे प्राध्यापक नितीन डेहा सर यांच्याकडून. तर बघा, हे महत्त्वाचे प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न दिला आहे, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोर्डो गावाला संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा दर्जा दिलेला आहे, पुरस्कार दिलेला आहे. तर मग तुम्हाला प्रश्न विचारू शकते की सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार धोर्डो या गावाला मिळालेला असून तिला आहे, तर ती आहे गुजरात या राज्यातील आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि एक लक्षात असू द्या, बालिका पंचायत सुरू करणारं राज्य गुजरात राज्यच आहे. हा पण पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या सीईओ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर अमित अग्रवाल यांची निवड करण्यात आलेली आहे. मग UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली, पाठ ठेवा, 12 जुलै 2016. आणि आधार कार्डची सुरुवात कधीपासून झाली, तर 2010 पासून. हा पॉईंट पाठ ठेवायचा आहे. UIDAIच्या माध्यमातून भारतातील सर्व रहिवाशांना आधार क्रमांक दिला जातो. आणि याआधी सौरभ गर्ग हे UIDAIचे CEO होते. आता कोण आहे, अमित अग्रवाल. ओके. सो नियुक्त्या बदलत राहतात, त्यामुळे याच्यात थोडं अपडेट राहत चला. 49वी G7ची बैठक हिरोशिमा जपान या ठिकाणी पार पडलेली आहे. या गटाची स्थापना ही 1973च्या ऑइल क्रिसिसमध्ये, लक्षात घ्या, नंतर आलेली होती. ऑइल क्रिसिसच्या नंतर आली होती. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे तेलाचे झटके म्हटलं जाते याला 1973मध्ये. आणि 1975मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. आणि तुम्ही जर बघितलं तर या संघटनेला आता जवळपास 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे हा प्रश्न आता आपल्याला इथे पाठच ठेवायचा आहे. ओके. सो G7ची जी 49वी बैठक आहे ते हिरोशिमा जपान या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके. यामध्ये कोण आहे मग G7मध्ये, कारण G7 75ची आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग ते 7 देश कोणते आहे, तर व्यवस्थित पाठ करून घ्या. फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली, अमेरिका, कॅनडा आणि UK. मग आता प्रश्न काय विचारला जाईल, G7ची स्थापना 1975ची आहे आणि भारत याचा सदस्य देश आहे. तर बघा, याच्यामध्ये भारत सदस्य देश नाही. मात्र जी आपण G20 पाहिली होती 1999ची स्थापना, याचा संस्थापक सदस्य आपला भारत देश आहे. पाकिस्तान सुद्धा याचा सदस्य देश नाही आहे. तर या पद्धतीनं हे पॉईंट लक्षात ठेवा. 26वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेचे आयोजन 24-25 ऑगस्ट 2023 रोजी इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेली होती. उद्घाटक होते ओमप्रकाश सकलेचा. आणि या परिषदेची थीम आहे विकसित भारत, एम्पॉवरिंग सिटीजन. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्टुडंट, 27वी ई गव्हर्नन्स परिषद आत्ता पार पडलेली आहे, तर ती कोणत्या शहरात पार पडलेली आहे. जायद तलवार या द्विपक्षीय युद्ध सराव भारत आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांदरम्यानचा नौदल युद्ध सराव आहे. ओके. या दोन देशांदरम्यानचा नौदल युद्ध सराव आहे, तर तो कोणत्या दोन देशामध्ये आहे, भारत आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती. जायद तलवार मोस्ट टाइम पे करा. स्पाईक क्षेपणास्त्र ही भारताला इस्रायल या देशाकडून मिळालेली आहे. स्पाईक क्षेपणास्त्र ओके, कोणत्या देशाने दिलेली आहे, इस्रायल. आणि ही क्षेपणास्त्रे हवेतून मारा करणारी क्षेपणास्त्रे आहे. ओके. ही क्षेपणास्त्रे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र असून ती हेलिकॉप्टरमधून 50 किलोमीटर व जमिनीवरून 32 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यापर्यंत मारा करू शकते. ओके. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की इस्रायलमध्ये अडकलेले जे भारतीय आहेत त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलेले होते. 15वी ब्रिक्स परिषद 2023 ही 22 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील जॉन्सबर्ग या ठिकाणी पार पडलेली होती. या परिषदेत ब्रिक्स संघटनेचे सदस्य देश वाढून ते 5 वरून 11 केले गेले होते. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु त्यापैकी एक देश याच्यामध्ये आलेला नव्हता, मला वाटते तो अर्जेंटिना आहे. ओके. सो आता ही संख्या 10च राहणार आहे. तर ब्रिक्समध्ये नवीन समाविष्ट होणारे ते 6 देश कोणते होते, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया आणि एक आहे अर्जेंटिना. तर मला वाटते याच्यामधला अर्जेंटिनाने माघार घेतलेली आहे. तुम्ही एकदा हे चेक करा. आता या ब्रिक्स गटाचे प्रतिनिधित्व मध्यपूर्व, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत विस्तारले गेलेले आहे. आणि हे 6 देश नव्याने कधी होणार होते, 1 जानेवारी 2024 पासून हे लागू होणार होते. ओके. सो हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहे स्टुडंट, हे आपल्याला इथे पाठ ठेवायचे असतात. आता 19 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने पहिला उद्योगरत्न पुरस्कार दिला होता. तर तो कोणाला दिला होता, आपल्या सर्वांना माहीत आहे, रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि या पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख रुपये. यामध्ये आणखी मग काही पुरस्कार आहे. उद्योग मित्र पुरस्कार आदर पुनावाला 15 लाख रुपये, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर 5 लाख रुपये आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना 5 लाख रुपयाची रोख रक्कम देण्यात आलेली आहे. मात्र उद्योगरत्न पुरस्काराची रक्कम 25 लाख इतकी आहे. तर हा एक प्रश्न पाठ ठेवा. ठीक आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळकांची 103वी जयंती होती. आता 24मध्ये 104वी जयंती झालेली आहे.
तर या अंतर्गत 41व्या लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर लेटेस्टमधला कोणाला देण्यात आला तो नक्की सांगा. ओडिशा राज्याने अलीकडे आपल्या राज्यात खोंड समुदायांद्वारे बोलल्या जात असलेल्या कुई भाषेचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात करण्याची काय केलेली आहे, शिफारस केलेली आहे. कुई भाषा ओडिशा. आता 8व्या परिशिष्टात सध्या एकूण किती अधिकृत भाषा आहे, तर त्या आहे टोटल 22. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तुमचा प्रश्न बघा स्टुडंट, मनरेगा योजनेच्या कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे, केरळ. आता मनरेगा म्हणजे लक्षात घ्या की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सुरू झाली होती 2 फेब्रुवारी 2006ला. ओके, आणि संपूर्ण भारतामध्ये हे 1 एप्रिल 2008ला सुरू करण्यात आली होती. या योजनेला महात्मा गांधी यांचं नाव 2 ऑक्टोबर 2009 रोजी देण्यात आलेलं होतं आणि या योजनेअंतर्गत 100 दिवसाच्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे. कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला 5 किलोमीटरच्या आत काम दिलं जाते आणि अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपल्याला ते काम दिलं जाते. तर हे सर्व माहिती पाठवा. शाश्वत विकास उद्दिष्टांचा मागोवा घेणारे पहिले शहर कोणते ठरलेले आहे, तर ते आहे भोपाळ. हा प्रश्न मोस्ट टाइम पिकर स्टुडंट, यावरती नक्कीच आपल्याला परीक्षेत प्रश्न दिसणार आहे. त्यानंतर हा एक प्रश्न लक्षात असू द्या, जगातील 10 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थात भारत कितवा देश ठरलेला आहे, तर 5वा. ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा येते सर्वांनी. त्यानंतर आणखी एक लक्षात ठेवा की मेस्सीने 8व्यांदा पटकावला बॅलेंडिओर पुरस्कार. तर असंही पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते की लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचे असून त्यांनी कितव्यांदा हा पुरस्कार पटकावलेला आहे, तर 8व्यांदा. हा पण एक पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे. ठीक आहे, कारण मागच्या वेळेला कितव्यांदा असा प्रश्न आला होता, तेव्हा 7व्यांदा होता. आता हा पुरस्कार 8व्यांदा त्यांनी पटकावलेला आहे. ओके, सो हा एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. नंतर 31 ऑक्टोबरपासून मेरा युवा भारत ही मोहीम त्या देशाचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी ते सुरू केलेली आहे. तर हा पण एक पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर स्टुडंट, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.